ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय गणेश या फलंदाजाला. मी विनंती करेल सन्माननीय आदरणीय कैलासजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते गणेशला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येईल. त्यानंतर आपण इथे मात्र या स्पर्धेला भेट देण्यासाठी मान्यवर आले आहेत. त्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व सन्माननीय आदरणीय सोमनाथजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते पार पाडला जाईल. दरम्यान या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी मान्यवर आमचे ॲडव्होकेट कैलासजी मोरे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब देण्यात येते. जबरदस्त इनिंग ज्यानं साकारली तो गणेश ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय आदरणीय ॲडव्होकेट कैलासजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते कॅमेरामन आपण जरा व्यासपीठ कव्हर करा. या ठिकाणी साहेबांचा सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण म्हणून आणि पुष्पगुच्छ देऊन कैलासजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे सर्व सोमनाथजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. अगदी वेळात वेळ काढून आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी आपलं पुन्हा एकदा आभार आणि धन्यवाद. तसेच पत्रकार साहेब कैलासजी महाले साहेब यांचा शुभ सन्मान आपण सोमनाथजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर पत्रकार साहेब जगदीशजी दगडे साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन पत्रकार साहेब जगदीशजी दगडे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय रोशनजी दगडे साहेबांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती सोमनाथजी वाघमारे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर सन्माननीय आदरणीय संदीपजी बोराडे साहेबांचा देखील शुभ सन्मान सोमनाथजी वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते पार पाडला जातोय. आपण सर्वजण आमच्या कर्जत प्रीमियर लीगला भेट दिली त्यासाठी पुन्हा एकदा आपलं आभार आणि धन्यवाद. अगदी वेळात वेळ काढून सर्व मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी इथे उपस्थित झालात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी पुन्हा एकदा आपलं आभार आणि धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती करेल की या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं पुन्हाच एकदा सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. होईल पहिल्या सत्राला सुरुवात आणि या पहिल्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी पुन्हा एकदा जाईल योगीशजी ढोले यांच्याकडे. तुर्तास मी थांबतो. धन्यवाद. थँक्यू चेतन सर, फार चांगलं समालोचन. आजच्या दिवसामध्ये आपण पाहताय या स्पर्धेचा फायनल दिवस आहे. या फायनल दिवसामध्ये आपण पाहताय बिग विकेट आली. भगवान होलाला इथून परतवलंय. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी सॉफ्ट आणणं फटका खेचायचा होता परंतु टायमिंग आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि इथून अगदी यष्ट्यांच्या मध्ये सापडला. बाद झालाय भगवान होला. मोठा झटका लागलाय.
आज दरवर्षाप्रमाणे कर्जत प्रीमियर लीग त्याचं 8वं वर्ष आहे आणि खरंच वाघमारे साहेबांना धन्यवाद दिलं पाहिजे का त्यांनी अशा प्रकारचा हा सर्व उपक्रम राबवून एक आदिवासी समाजामध्ये सर्व तरुण पिढीला एकत्र आणण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला आहे. गेल्या 2-3 वर्षापासून आम्ही सतत या स्पर्धेच्या निमित्ताने येत असतो आणि खरंच क्रिकेट जर आपण पाहिलं असेल अनिश्चिततेचा खेळ आहे, परंतु याच्यामध्ये आपण अनेक गोष्टी आपण साध्य करत असतो. तरुणांचा फिटनेस याच्यामधून तयार होतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल एक टीमवर्क, एक सामाजिक परिवर्तनाची आणि सामाजिक सांघिकरित्या एकत्र येण्याची जी प्रक्रिया या निमित्ताने सुरू होते आणि तेच काम यांनी सुरू केलेलं आहे. खरंच खूप चांगली गोष्ट आहे का ह्या स्पोर्टमधून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आपण. कारण इथे हार आहे, इथं जीतसुद्धा आहे. हरलो तर तितकाच आपण संयमाने ती गोष्ट स्वीकारली पाहिजे आणि जिंकलो तरीसुद्धा आपण त्याच यांनी तेवढ्याच उत्साहाने आपण शांततेत राहिलं पाहिजे. अशा प्रकारचा जीवनामध्ये महत्त्वाचा असा जो गुण आहे ह्या क्रिकेटच्या निमित्ताने तयार होतो आणि एक खरंच खूप चांगलं काम वाघमारेंनी केलेलं आहे का पूर्ण कर्जत खालापूरमधील जे पिढी आहे, तरुण वर्ग आहे, या निमित्ताने एकत्र आलेलं आहे आणि त्याच्यामार्फत अनेक कामं किंवा अनेक त्यांच्याबरोबर संवाद साधता येतो. तर खूप चांगल्या प्रकारचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. असाच तुमचा उपक्रम सुरू राहावा आणि एक चांगल्या प्रकारचा आणि सर्व जे आज इथे क्रीडा रसिक आलेले आहेत, जे प्लेयर्स याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांनासुद्धा त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि ह्याच स्पर्धेच्या निमित्ताने एखादा महेंद्रसिंग धोनी तयार झाला पाहिजे अशा प्रकारच्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द इथंच थांबवतो. थँक्यू, धन्यवाद साहेब. नेहमीच चांगलं मार्गदर्शन आपल्याला साहेबांच्या माध्यमातून दिलं जातं. या संपूर्ण विभागामध्ये एक चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून पार पडताना आपण पाहतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून सातत्यानं ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे सर्वांचे लाडके ॲडव्होकेट कैलासदादा मोरे हे इथून मात्र आता रजा घेत आहेत. पुनश्च एकदा ते भेट देतील. आजचा या स्पर्धेचा फायनल दिवस आहे. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. बॅट अँड बॉलचा इन्व्हॉल्वमेंट नाहीये. अंपायरकडे अपील केली जाते. अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतर धाव आली. पहिल्या चेंडूवरती भगवान ओलाची मोठी विकेट आली. त्यानंतर मात्र आता थोडंसं व्हेरिएशन आणत असताना गोलंदाजानं हा चेंडू अव्वंतर फेकला. एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलक आता जाऊन पोहोचते 2 वरती. 1-2 ही धावसंख्या पाहायला मिळतीये. गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय जतीनराज 11 संघाचा हा पहिला हुकमी एक्का दिनेश गोलंदाजीसाठी आलाय. P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी आहे. 30 यार्ड सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक. ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट शॉर्ट मिड विकेट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एकच धाव इथून पाहताय. 3 धावा संघर्ष करावा लागतोय धाबांसाठी. इथून विजय हवाय. जर ही मॅच जिंकला तर किमान एक ट्रॉफीचा हकदार व्हाल आणि जर पराजित झाला तर तब्बल 1 वर्ष या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. 365 दिवस. कमी गतीनं टाकला होता. पिक करता आला नाहीये. हवेमध्ये बॅट फिरवून बसला. बॅट आधीच ड्रिल करून बसला आणि इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. ही मॅच फार महत्त्वपूर्ण. ही मॅच फार रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल कारण की दोन्ही टीम जर पाहायला गेले ना तर अगदी सुपरस्टार आहेत. दोन्ही टीम मध्ये अगदी स्टारकास्ट आहे. सुपरस्टार खेळाडू दोन्ही टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच दिशेनं ही मॅच आपण पाहताय. 3 धावा धावफलकावरती 1 विकेट इथून गमावला. हा चांगला फटका पुढे सरकले. जागा बनवली. त्यानंतर फटका एक्झिक्यूट जरूर केला परंतु हातामध्ये देऊन बसलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅच पकडलाय. रोशन पवार या क्षेत्ररक्षकानं दर्जेदार पाठीमागे जात असताना स्वतःला बॅलन्स केलं आणि हा झेल त्याने कॅरी केला. सलामीची जोड साखळी माघारी येते. फलंदाजीतून बाद होतोय. नवनाथ वाघमारे ज्याच्यावरती टीमचा संपूर्ण भरोसा होता, ज्याच्यावरती विश्वास होता, तो देखील आता निराश करतोय टीमला. भगवान होला त्याच्या साथीनं नवनाथ वाघमारे ही सलामीची जोड साखळी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत होती परंतु सलामीच्या जोड साखळीनं नाराज केलंय टीमला. निराश करत असताना जतीनराज 11 टीम चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळत असताना अगदी दिनेशनं कमालीची गोलंदाजी केली आहे. 3 धावा देताना 2 विकेट मिळवल्यात.
जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या P1च्या षटकामध्ये 3 धावा 2 विकेट. अगदी विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी, मोमेंटम आपल्याकडे शिफ्ट करून ठेवले पहिल्या षटकामध्ये जतीन राज 11 टीमनं. गोलंदाज आपण पाहत होतो दिनेश. जिगरी ग्रुप टीम बॅटिंग करतीये. कैलास आमचे कॅमेरामन या ठिकाणी KTC लाईव्हचे उपस्थित झालेत. जितेश कांबरी त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. त्यांचे साथीदार त्यांच्या साथीला आज नाही आहेत. आर्यन A1 जोडी KTC लाईव्हची म्हणून ज्यांची ओळख आहे ते शेलू प्रीमियर लीग कव्हर करतायत. चांगला फटका समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एकच धावे चेंडूवरती आता इथून आपण पाहताय 4 धावा धावफलकावरती. खऱ्या अर्थानं आता संयम दाखवला जातोय जिगरी ग्रुप टीमकडनं, कारण की अगदी सलामीची जोड साखळी लवकर माघारी फिरली आहे. आता जबाबदारी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजांवरती वाढली आहे. आता इथून जबाबदारीनं खेळ करायचं. टीमचा कॅप्टन आपण पाहताय रवी गोलंदाजीसाठी. डावकुऱ्याचा गोलंदाज मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. पुनश्च एकदा आपण पाहताय रोशन चेंडू खाली आला होता परंतु स्वतःला थांबवलं. चेंडू अडवणं त्यांनी महत्वाचं त्यानं महत्वाचं समजलं आणि इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. झेलसाठी पुढे सरकला असता तर कदाचित त्याला उलकावणी देत चेंडू पुढे निघून गेला असता. ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करायचा होता. डावकुऱ्या त्याचा गोलंदाजी पडल्यानंतर अँगल क्रिएट होत असतो. तशीच काहीशी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज रवीकडनं टीमचा कॅप्टन आहे. जबाबदारी आहे त्याच्यावरती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी त्यानं घेतली आहे. टीमला तो लीड करतोय. टीम लीड करत असताना चांगलं गोलंदाजाचा वापर त्याच्या माध्यमातून केला जातोय. डावकुऱ्याचा हा गोलंदाज थोडंसं कमी गतीनं चेंडू डिलिव्हर करतोय. पडल्यानंतर अगदी पाहायला गेलं ना तर चेंडू वळण देखील घेतोय. स्विंग अँड मिस होतोय फलंदाज. धावसंख्या पोहोचली 7 वरती. आकुटापाचा चेंडू पाठीमागे पुल करायचा होता. फटका व्यवस्थित टायमिंग पाहायला मिळत नाहीये. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर करतायत. चेंडूला इथे अडवण्यामध्ये त्यांना आलंय अपयश. चेंडू चाललाय सीमा पार. आलाय चौकार. हा नवसंजीवनी निर्माण करणारा आणि अगदी धाव संख्येला आकारणी लावणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज कैलासच्या बॅटमधून. कट केलाय. अगदी आपण पाहतोय दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदूत चेंडू चाललाय अगदी सीमा रेषा पलीकडं. काय सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळला जातोय कैलासच्या माध्यमातून. जबरदस्त क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. ज्या प्रकारे आपण पाहतोय ना मिनिटनुसार क्रिकेट खेळलं जातं. ज्या प्रकारचे चेंडू डिलिव्हर्ड होत आहेत त्याच प्रकारची फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे. सध्याच्या घडीला टीम अडचणीमध्ये आहे, अगदी संकटामध्ये आहे आणि तिला इथून बाहेर काढायची आहे मला. मी मैदानामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालो आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मैदानामध्ये खऱ्या अर्थानं फलंदाजी करतोय. जबरदस्त इनिंग साकारत असताना 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 15 धावा धावफलकावरती. हा समोरच्या दिशेनं चेंडू लॉप केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. रोशन आहे त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव आली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालंय. दुसरं 8च्या सरासरीनं धावा जाऊन पोहोचल्यात 16 वरती. 2 विकेटचं पतन झालंय. जिगरी ग्रुप बॅटिंग करतीये. दुपारचं सत्र चालू आहे. नॉकआउटच्या या मॅचेस आपण पाहताय. अगदी हिथून जिंकला तर 1 ट्रॉफीचं किमान हकदार. पहिल्या मॅच मध्ये विजय संपादन केला. फाय 1-6-1 वॉरियर्स ही टीम ठरली होती टॉप 4 मध्ये जाणारी पहिली टीम. त्यानंतर अगदी आपण पाहतोय शिवशक्ती 11 ही सेकंड टीम ठरली टॉप 4 मध्ये जाणारी. त्यानंतर आपण पाहतोय वर्धना पायल ही 3री टीम टॉप 4 मध्ये जाणारी. आता 4था टीम कोणती असेल त्यासाठी हा संघर्ष. एक लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आमचे हेमंतजी गुरव. त्यानंतर एक यशस्वी आयोजक म्हणून सातत्यानं ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आकिब
साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 जबरदस्त कामगिरी या ठिकाणी गोलंदाज आपल्याला करताना पाहायला मिळतोय. दिनेश पहिल्या षटकामध्ये त्यांना धावा खर्च केल्या होत्या, 3 विकेट मिळवल्या होत्या, 2 या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली आहे. फुलर लेनचा चेंडू बाटीला ब्रश झालाय, पाठीमागे चेंडू सटक, पाठीमागे चेंडू चाललाय. फ्लाइंग क्लिपला थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत दोन्ही फलंदाज इथून एक धाव कंप्लीट करतायत. एक धाव आली आहे, 18 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती, किमान 40+ धावा धाव फलकावरती लावाव्या लागतील. निशांत, आपण विचार करायला गेलो ना तर गेले 4 दिवस आपण पाहतो ना या खेळपट्टीचा जर विचार केला ना तर धावा येत नव्हत्या. परंतु आज नॉकआउटची मॅच आहे, शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. धावांचा अगदी आलेख उंचावताना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आपण पाहताय बामचा मला परिसरामधील हे भव्य ग्राउंड जे उपलब्ध करून दिले खऱ्या अर्थानं या संपूर्ण प्रीमियर लीगसाठी. धावसंख्या आपण पाहताय 19 धावा धावफलकावरती, 2 विकेट इथून गमावल्यात. बॅटिंग करणाऱ्या जिगरी ग्रुपनं थोडीशी अडचणीमध्ये जरूर होती, परंतु कैलासने मात्र चांगली इनिंग साकारली. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. ऑन साईडला हा फटका अलॉंग दी कार्पेट. एकच धाव, एका धावेसाठी संघर्ष मैदानामध्ये आपण पाहताय. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 20 धावा धाव फलकावरती. बॅटिंग लाईनअप मोठी आहे जिगरी ग्रुपची. अजूनही नागेशचं येणं बाकी आहे, अजयचं येणं बाकी आहे. चॉकलेट बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहितलं जातं नागेश उघडा अजून मैदानामध्ये येणं बाकी आहे. आमचे आकिब साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. यशस्वी आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहितलं जातं याच मैदानावरती त्यांच्या माध्यमातून गतवर्षी आपण पाहता आमदार ट्रॉफी पुन्हा एकदा साहेबच, आणि त्यांनी जी दिलेली टॅगलाईन त्या टॅगलाईननं पुन्हा आमदार झाले साहेब. आणि यावर्षी पुन्हा एकदा ऑन साईडला प्रॉपर टायमिंगचा फटका, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडं. जबरदस्त माइटी हिट दिलीपच्या बॅट मधून आलाय हा षटकार. सत्तावीस धावा धाव फलकावरती, 2 बाद 27, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पुन्हा एकदा आमदार ट्रॉफी याच मैदानावरती आमचे आयोजक केतनजी मामने, त्यानंतर राकेशजी दळवी आणि आकिबजी पटेल साहेबांच्या माध्यमातून याच मैदानावरती आमदार ट्रॉफी देखील आपण पाहणार आहोत. फुल करायचा होता फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. सेफ लँडिंग झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एकंदरीत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29. आपण पाहताय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 पर्व 8व, 7 यशस्वी पर्व आणि त्यानंतरचं हे दिमागदार आणि देखणं दर्जेदार असं आयोजन 8व्या पर्वामध्ये सोमनाथजी वाघमारे यांनी खऱ्या अर्थाने हे आयोजन आपण पाहतोय. गेले 7-8 वर्ष ते या स्पर्धेचं आयोजन करतात. अगदी यशस्वीरित्या पुनश्च 2 धावा
31 धावा धाव फलकावरती. आता मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारत असताना जिगरी ग्रुप आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अगदी डॉमिनेट केलं होतं गोलंदाज दिनेशनं. 2 विकेटानं मिळवल्या होत्या. जबरदस्त गोलंदाजी. कमी गतीने टाकला होता, पिक करता आला नाहीये. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, हातामधून चेंडू निसटलाय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2च धाब्यांवरती थांबवलाय. 2 धावा आल्या. 33 धावा धाव फलकावरती. मयूर गोलंदाजीसाठी आहे. मयूरनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं होतं. अगदी पाहायला गेलं तर तिसऱ्या दिवसामध्ये तोच मयूर गोलंदाजीसाठी. ऑन साईडला हा फटका. काऊ कॉर्नर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्या फटक्यासाठी एकच धाव पाहायला मिळतीये. दुसऱ्या धावेचा कैलासकडनं प्रयत्न होतोय, परंतु त्याला थांबवलं जातंय. 34 धावा धाव फलकावरती. 2 बाद 34. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना 40+ धावा हव्यात. टीमच्या कॅप्टननं इकडनं कॉल केलाय 40+ हव्यात. आपल्याकडे तसे गोलंदाज आहेत त्या धावांचा डिफेन्स करत असताना, परंतु हे देखील विसरून जमणार नाही. जतीनराज 11 टीमकडे बॅटिंगचा भरणा आहे. एस्टनच्या मागे आपण अगदी पाहताय विजय. छोटा पॅक बडा धमाका. यावेळी ऑन साईडला हा चेंडू टर्न केलाय वाडिश लॉंगॉन मध्ये. त्या ठिकाणी रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते रोशन पवारची. आपल्या टीमला कॉन्ट्रीब्युशन करत असताना, अगदी धावा बचावत असताना रोशन पवार आपल्याला सातत्यानं पाहायला मिळालाय. चांगलं फिल्डिंग, एक फिल्डिंगचं स्टँडर्ड खऱ्या अर्थानं त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं आपल्याला. आपल्या वाट्याला जे येतं ना त्याच्यामध्ये आपण 100% देणं हे फार गरजेचं असतं आणि तेच मैदानामध्ये दाखवत असताना रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या सत्रामध्ये फिल्डिंग करत असताना ऑन साईडला टायमिंग, प्रॉपर टायमिंग. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडं खैलाच्या बाट मधून आलाय हा षटकार. ते आपण पाहताय 41. जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतीये. खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं ना तर गरज होती पार्टनरशिपची, कारण की पहिले दोन्ही फलंदाज अगदी लवकर परतले होते. त्यानंतर आपण पाहताय ना की तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज आहेत त्यांनी मात्र आपल्यामध्ये चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आणि अगदी धावसंख्येला आकारणी देत असताना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. 41 धावा धाव फलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. अगदी आपण पाहायला गेलं ना तर आता शेवटचं षटक आहे जे स्लॉगरचं षटक म्हणून पाहिलं जातं. सातत्यानं मोठे फटके या षटकावरती येतात, परंतु आता योगेश कशा प्रकारचं षटक आटेल. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केलाय. डीप मध्ये चेंडू सरकलाय. डीप मधनं क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. कैलास आणि त्याच्या साथीनं दिलीप. त्रेचाळीस धावा धाव फलकावरती. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आपण पाहताय जतीनराज 11 त्यांच्या विपक्षामध्ये जिगरी ग्रुप 11. नॉकआउटची शेवटची मॅच. हा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडं. हा आणखीन एक दर्जेदार षटकार येतोय यावेळी दिलीपच्या बाट मधून. काय इनिंग साकारतोय दिलीप आणि त्याच्या साथीनं कैलास. धाव फलकावरती पाहताय आउटसाइड डी ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न असफल ठरला जातोय. खराब चेंडू डिलिव्हर्ड झाला. संघाचा अर्धशतक इथून मात्र कंप्लीट झालंय. 50 धावा धाव फलकावरती.
चेतन सर, पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलो ना तर असं वाटलं देखील नव्हतं की 30+ धावा होऊ शकतात, परंतु हेच क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे. बाकीत करणं कठीण आहे. यावेळी पिकअप शॉट पुल करत असताना मिड विकेटला पॉवरफुल दर्जेदार षटकार आलाय फलंदाज दिलीपच्या बॅट मधून. कडक बॅटिंग, तोडफोड. छप्पन्न धावा धावफलकावरती आपण पाहता. योगेशवरती आक्रमण स्वीकारलंय दिलीपनं. आणखीन एक मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु यावेळी चेंडूमध्ये गती कमी होती. अगदी टॉपेस लागली. यष्टीरक्षकानं झेल कॅरी केला आणि अखेर ही जोडी फोडण्यामध्ये यश आलंय गोलंदाज योगेशला. तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर. 10 चेंडू 25 धावसंख्येची विस्फोटक आक्रमक आणि संघाला हवी असणारी फलंदाजी, तोडफोड करणारी फलंदाजी मैदानामध्ये त्याने सादर केली आहे. 10 चेंडूंमध्ये 25 धावा. जबरदस्त इनिंग त्यानं साकारली. 13 चेंडू 27 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय कैलास आणि त्याच्या साथीला मैदानामध्ये दाखल झालाय संदीप. हार्ड हिटर फलंदाज मैदानामध्ये दाखल संदीप. ज्यावेळी टीम संकटामध्ये होती त्यावेळी बॅटिंग करत असताना संदीपनं टीमला बाहेर काढलंय. तोच संदीप आता या षटकातील 2 चेंडूंचा खेळ करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. फुलालेंचा चेंडू, अंपायरचं बोट आकाशाकडे अगदी यष्ट्यांच्या समोर सापडला. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि संदीप इथे मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होतोय. 2 चेंडू त्याच्याकडे होते. मोठा फटका त्याला देखील मारायचा होता. लोअर फुलटाच होता, कमी गतीनं टाकला होता. अगदी संदीपला बरंच काही प्रश्न विचारून गेला हा चेंडू. फलंदाजी टीमचा हार्दिक पांड्या, चॉकलेट बॉय नागेश उघडा मैदानामध्ये दाखल झालाय. 6व्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या म्हणून त्याची ओळख आहे. स्टायलिश प्लेयर म्हणून ओळख आहे त्याची. 1 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे इथे मात्र झेल ड्रॉप झाली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला गेला नव्हता नागेशच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेला फलंदाज बाद. 1 धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. 57 धावा धावफलकावरती. टार्गेट असेल 58 या धावसंख्येचं. 58 धावा इथून बनवायचेत त्या जतीन राज 11 या संघाला. दुसऱ्या इनिंग मध्ये या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती बोलूया चेतन सरांना. केला ना तर शिवशक्ती 11 टीमने 51 धावा 5 षटकामध्ये जमा केल्या होत्या. परंतु या चौथ्या मॅच मध्ये जतीन राज 11 टीमने 57 धावा 5 षटकामध्ये जमा केल्या आहेत आणि 58 धावांची गरज जिगरी ग्रुप या टीमला आहे. एक भलं मोठं आव्हान.
जिथे गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवरती 58 धावा करणं म्हणजे साधी गोष्ट नाहीये मित्रांनो. त्यासाठी ज्या पद्धतीने पहिल्या सत्रामध्ये ज्या दोन फलंदाजांनी फलंदाजी केली ना, कैलास आणि दिलीप, या दोन फलंदाजांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल आणि त्याच पद्धतीने प्रत्येक गोलंदाजावरती प्रतिहल्ला चढवावा लागेल, तरच या तुम्हाला 58 धावा तुम्ही पार करू शकता. एक भलं मोठं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण विजय आणि रोशन पवार यांना पाहू शकाल. दोन्ही फलंदाज खूप घातक आहेत. विजयचा विचार केला तर छोटा पॅकेट बडा धमाका, त्याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे विजयबद्दल. कारण जर का विजय मैदानामध्ये थांबला, रोशन मैदानामध्ये थांबला, या दोन पॉवर प्लेच्या षटकामध्ये महादू जर हे दोन फलंदाज थांबले ना तर या 58 धावा सहज त्या पार करू शकतात. परंतु त्यासाठी या दोन फलंदाजांना ती कामगिरी करावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती प्रतिहल्ला चढवावा लागेल. कारण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आजच्या या दिवसामध्ये 51 धावा शिवशक्ती 11 टीमने जमा केल्या होत्या. त्या सह्याद्री वॉरियर्स टीमला त्या झाल्या नव्हत्या. परंतु आता पाहूया या मॅचमध्ये जिगरी ग्रुप या 58 धावा कशा पद्धतीने त्याचा पाठलाग करणार हे सुद्धा येणाऱ्या 5 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते, नियोजन पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्व सोमनाथजी वाघमारे आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अफाट मेहनत घेत आहेत. अगदी कर्जत तालुक्यातल्या अगदी ग्रामीण भागामधनं आलेल्या प्रत्येक खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ प्राप्त व्हावं आणि कुठेतरी एखाद दुसरा चांगला आदिवासी खेळाडू घडावा आणि तो पुढे जावा, याच्यासाठी चाललेला हा संघर्ष, ही मेहनत सोमनाथजी वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक टीम असेल, टीमचा कर्णधार असेल, तसेच संघमालक असेल, त्या सर्वांचंही आपण कौतुक करूयात. कारण सर्वांनी खूप चांगलं सहकार्य देखील या लीगला, या आदिवासी प्रीमियर लीगला खूप चांगलं सपोर्ट केलंय. त्या सर्व संघनायकांचं, कर्णधारांचं आणि संघ मालकांचं सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं आभार व्यक्त करतोय. 8वं पर्व आहे, शानदार पर्व आहे. मेगा फायनलचा हा दिवस आहे. सुपर 8 मधली ही अंतिम मॅच आपल्या भेटीला आली आहे. जिगरी ग्रुप विपक्ष जतीन राज 11 या टीमच्या माध्यमातून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सत्रामध्ये आपण पाहिलं जतीन राज 11 टीमने 57 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि 58 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आगमन झाले. गोलंदाजी मार्कवरती आपण नवनाथला पाहू शकाल. विजय आणि रोशन ही सलामीची जोडी. मॅचला होईल सुरुवात. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीये आणि इथून मात्र महत्वाचा विकेट विजयला परतावं लागेल. इथून तंबूच्या आसऱ्याला ठोक डीजे. पहिल्याच चेंडूवरती एक मोठा अडथळा दूर केलाय.
यावेळेस चांगला चेंडू, अगदी ते सर्रार चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली या बॉलने आणि इथून फलंदाजाला बीट करण्यात यशस्वी ठरलेत गोलंदाज नवनाथ. चला नागेश उघडासाठी एक केटीसी इन्व्हेट करणं पार्टी आहे 31 साठी नागेश उघडा यांच्यासाठी खास. चला चांगली गोष्ट आहे आणि नक्कीच 31 ला नागेश उगडानं जो झेल पकडला ना त्यासाठी KTC लाईव्हची संपूर्ण टीम अजिंक्य पवार आणि त्यांची सर्व टीम यांच्याकडनं 31 साठी नागेश उगडाला पार्टी देण्यात येते. स्पेशल अजिंक्य पवार हे लाईव्ह मॅच पाहतात. नागेश उगडाने दर्जेदार झेल पकडला त्यासाठी पार्टी. दरम्यान आलाय चौकार. चांगला फटका 4 धावा मिळतील आणि या 4 धावेच्या बरोबरीने मात्र अकाउंट चालू होईल जिगरी ग्रुप या टीमचं. 4 धावा धावफलकावरती 28 धावांचा पाठलाग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल जिगरी ग्रुप. पुन्हा एकदा चांगला चेंडूची सांगता करत असताना निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती 4 या आकड्यावरती. अगदी योग्य टप्पावरती गोलंदाजी करत असताना नवनाथला आपण पाहतोय 58 धावा आहेत. खूप मोठं आव्हान आहे समोर आणि त्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र खराब सुरुवात पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा जर विचार केला ना तर धावफलकावरती अवघ्या 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवनाथ यांची चांगली गोलंदाजी आपण पाहिली या पहिल्या षटकामध्ये. एक महत्त्वाचा विकेट आणि त्यानंतर लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण 4 चेंडू निर्धाव. एक चौकार जरी खाल्ला असला ना तरी सुद्धा 4 चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी ठरलात. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. तोपर्यंत आपण जाऊया इथून डीजे कडे. धावीची गरज असेल. रोशन स्ट्राइक इन वरती आपण पाहू शकाल रोशन यांना. गोलंदाजी मार्क वरती आपण नागेशला पाहतोय. कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल आणि 1 धावीच्या बरोबरीने 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दुपारचं सत्र आहे आणि या दुपारच्या सत्रामध्ये जर विचार केला तर अगदी शांत क्रिकेट पाहायला मिळतोय. ज्या गतीने धावा हव्या आहेत त्या गतीने धावा येत नाहीयेत. म्हणजे गोलंदाजांचं इथे कौतुक करावं लागेल. फुलटॉस बॉल. 1 धाव तर मिळेल. डीप वरना क्षेत्ररक्षक आले चेंडूवरती. चेंडू उचललाय फेकलाय. याच दरम्यान एकच धाव आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या. चला डिसिजन पेंडिंग असेल. बीमरसाठी डिसिजन पेंडिंग असेल.
फेअर डिलिव्हरी आहे. अगदी फलंदाज पुढे सरसावले होते आणि याच्याच मुळे फेअर डिलिव्हरी आहे. चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल. मात्र नागिसच्या माध्यमातून एक धाव ऍड होईल आणि सांघिक धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळते. 6 धावा फलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना रोशन बॅटिंग स्टँडवरती. हा सुद्धा खोलवरचा टप्पा. चांगला आहे गोलंदाजी. अगदी ब्लॉक होलमध्ये चेंडू फेकला. अगदी फलंदाजाला जकडून ठेवण्यात यशस्वी ठरलेत दोन्ही गोलंदाज. मग नवनाथ असेल किंवा नागेश असेल. अगदी रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. धावा येत नाहीयेत. 58 धावाचा पाठलाग करायचा आहे आणि तो करत असताना गोलंदाजी मात्र चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. हा सुद्धा फटका फसला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि पुन्हा एकदा झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद झालेत. दुसऱ्या विकेटचे इथून पतन झालंय. रवी सुद्धा इथून तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. 2 बाद. धावफलकावरती आता 7 धावा आपण पाहू शकाल. इथून जाऊया आपण डीजे कडे. आतमध्ये आहेत परंतु ज्या गतीने धावा हव्या आहेत त्या मात्र धावा येत नाहीयेत. गोलंदाजी चांगली होते मैदानाच्या आतमध्ये. एकही खराब चेंडूची फेकी आतापर्यंत नवनाथ आणि मग नागेश असेल चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळत आहेत. अजून एक फलंदाज धावबाद. अतिघाई नेहमी संकटात घेऊन जाते. वाईट प्लस विकेट. एक धाव ऍड करायची आहे. स्पोर्टचे मालक मस्कर साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तसेच मारुती पवार यांनाही विनंती आहे की आपणही मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं जिथे एक धाव ऍड होईल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा यावेळचा हा फटका थोडंसं खराब क्षेत्ररक्षण परंतु एकच धाव मिळेल आणि एक धावीच्या बरोबरीने 10 धावा फलकावरती ऍड झाल्या आहेत. 10 धावा. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 2 षटकानंतर अवघ्या 10 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 58 धावांचं टार्गेट आहे समोर. परंतु गोलंदाजांचं खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कौतुक करावं लागेल. कारण नवनाथ आणि नागेशने काय जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती विजय सारखा फलंदाज बाद करण्यात नवनाथ हे गोलंदाज यशस्वी ठरलेत
आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवत असताना नागेशनी सुद्धा अप्रतिम गोलंदाजी केली आणि 2 षटकानंतर धावफलकावरती अवघ्याने अवघ्या आपण 10 धावा पाहू शकाल 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र इथून 18 चेंडू आणि 18 चेंडूचा जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 48 धावींची गरज आहे. 16च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील. रोशनला मात्र ते कार्य करावं लागेल कारण रोशनकडे त्या पद्धतीचे फटके आहेत, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक घ्यावं लागेल. आणि 16 चेंडूमध्ये 18 चेंडूमध्ये ज्या 48 धावा करायच्या आहेत ना, ते कार्य स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेऊन ते काम करावं लागेल. जिगरी ग्रुप अध्यक्ष एका विकेटला 500 रुपये तसेच आणि 2 विकेटला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि अतुल कवटेकडनं हॅट्रिक विकेटसाठी 500 रुपये. मग कुठल्याही गोलंदाजाने विकेट घ्यावेत तर बक्षिसांची खैरात जिगरी ग्रुपसाठी. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती आलेत. गोलंदाज भगवान होला टीमचा कर्णधार आहे. पाहूया विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यानंतर इथून मात्र खराब चेंडूची फेकी, वाईट बॉल, 1 धाव ऍड होईल आणि 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी करत असताना भगवान होला यांना आपण पाहू शकाल. खूप मोठं आव्हान आहे समोर. जर विचार केला तर जतीन राज या टीमच्या समोर 58 धावांचं टार्गेट आहे. आडव्या बॅटने केलेला फटका अगदी कार्पेटच्या मदतीने डीप वरना क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचललाय, फेकलाय. याच दरम्यान एकच धाव आणि 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या अवघ्याने अवघी 12 धावा धावफलकावरती. अगदी शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. अंतिम दिवस आहे. आपण पाहिलं असेल की आजच्या दिवसामध्ये या सुपर 8च्या लढतीमध्ये पुन्हा एकदा ऑस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की मात्र खराब चेंडू आहे. 1 धाव अवंतर मिळेल आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या देखील पुढे सरकली जाईल. पहिल्या 2 गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी केली होती, मग नवनाथ आणि रोशन. परंतु या षटकामध्ये भगवानने कुठेतरी 2 खराब चेंडू फेकले आहेत. यावेळी देखील खराब गोलंदाजी. 3रा वाईट चेंडू या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 3रा चेंडू मात्र स्वेर भगवानच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. लक्ष मोठं आहे परंतु तुम्हाला गोलंदाजी सुद्धा चांगली करावी लागेल. रोशन स्ट्राईक एंड वरती आहे. रोशनला चांगली फलंदाजी करावी लागेल आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अगदी मिड विकेटच्या डोक्यावरना, परंतु तसं घडलं नाहीये. 2ऱ्या धावेसाठी प्रयत्न, खर्रा फेकी. याच दरम्यान 2 धावींची सांगता करत असताना रोशनला आपण पाहतोय आणि 2 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. ज्या फटक्यांची गरज आहे, ज्या फटक्यांसाठी रोशन ओळखला जातोय मोठे मोठे फटके खेळण्यासाठी, तो रोशन मात्र त्याची चमक आणि त्याचे गुणवत्ता, त्याच्यामधले क्षमता मात्र इथे दाखवावी लागेल. तुमच्याकडे खूप सारी क्षमता असते परंतु ती क्षमता वेळ आल्यावर ती तुम्हाला दाखवावी लागते आणि तीच मनगटीत ताकद इथून रोशन दाखवत असताना पहिला षटकार रोशनच्या बॅटमधनं आलेला दर्जेदार आणि धमाकेदार आपण पाहू शकाल. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आलाय रोशन पवारच्या बॅटमधून.
त्यानं इरादे स्पष्ट केलेत. इथून ही मॅच मी माझ्याकडे खेचू शकतो. ते दाखवत असताना समोरच्या दिशेनं टॉस करताय, तिथे मात्र थोडंसं फिल्डिंगमध्ये आपल्याला फंबल पाहायला मिळालं. लगेच दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट मैदानावरती पाहायला मिळते. एकंदरीत संघाची धावसंख्या आपण इथून पाहताय 24 धावा धावफलकावरती. भगवान होला गोलंदाजी मार्कमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. संघाचा कर्णधार आहे, त्यानं जबाबदारी त्याच्यावरती घेतली. 2 षटकं जर पाहायला गेलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळत होती. नागेश उगडा, त्यानंतर नवनाथ, जिगरी ग्रुपचे संघ मालक, या संघाचे पुरस्कर्ते राकेश कवटे, विलास वाघमारे आणि अंकुश ठोंबरे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 आणि हॅट्रिकसाठी 1000 रुपये. गोलंदाजांसाठी खऱ्या अर्थाने ही संधी आहे, कारण की त्यांना माहिती आहे मॅच महत्त्वपूर्ण आहे. टीमचे पुरस्कर्ते इथून जर का आपल्या खेळाडूंचा मनोबल वाढवला तर मात्र आपण अगदी टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचू. त्यासाठी मात्र मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्यावरचं प्रेम खऱ्या अर्थाने पाहायला मिळतंय. ऑन साईडला हा फटका एक्झिक्यूट केला अलॉंग दी कार्पेट. सिंगल धाव कंप्लीट झाली. नागेश वेगानं चेंडूपर्यंत पोहोचलेत. एकच धाव एका धावेवरती थांबावं लागतंय. 25 धावा धावफलकावरती आपण पाहताय. षटक क्रमांक 26 धावा धावफलकावरती पाहताय. 3 गडी इथून बाद झालेत. 26 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या षटकामध्ये धावा आल्या ते तब्बल 16. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या होत्या अवघ्या 10. या षटकामध्ये धावा आल्या 16. भगवान होला टीमच्या कॅप्टनवरती आक्रमण केलंय रोशन पवारनं. रोशन पवार 7 चेंडू आणि 14 या धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करतोय. तर रघुनाथ आपण पाहताय 3 चेंडू आणि 3 धाबे संख्येवरती तो देखील बॅटिंग करतोय. चांगली पार्टनरशिप आता दोघांमध्ये बिल्डअप होत असताना पाहायला मिळते. सिंगल डबलला देखील तेवढाच प्राधान्य दिला जातोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केली जाते. रोशन पवारकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचं काम आता मात्र केलं जात आहे या मैदानावरती, कारण की रोशन पवार या मॅचमध्ये जर शेवटपर्यंत जर या विकेटवरती थांबला ना तर 12 चेंडू 32 धावसंख्येचं जे लक्ष्य आहे ना ते अगदी सहजरित्या तो चेस करू शकतो. एवढी ताकद आहे या फलंदाजाकडे. तो रोशन पवार अगदी जबाबदारीनं मैदानामध्ये खेळ करताना पाहायला मिळतोय. परंतु अजून एक षटक जे आपण पाहताय नागेश उघडाचं येणं बाकी असेल. नागेश उघडा जो टीमचा ट्रम्प कार्ड आहे जिगरी ग्रुप 11चा, त्याचं एक षटक बाकी आहे. त्याच्या खात्यातील एक षटक बाकी आहे. पहिल्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती आणि आता तो झालाय 4थ्या षटकासाठी. व्हेरिएशन करणं नागेश उघडाची ओळख आहे. सातत्यानं व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीनं तो डिलिव्हर करत असतो. अचूकता त्याच्याकडे पाहायला मिळते. परंतु समोर जर पाहायला गेलं ना तेवढंच कठीण आव्हान आहे रोशन पवारचं. त्याच्या साथीनं आपण पाहतो रघुनाथ पवार बंधू पवार की पॉवर मैदानावरती दाखवावी लागेल. बारा चेंडू 32 ची गरज. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटलं जात आहे. फटका हवेमध्ये आणि इथे जेल झालाय. फटका फसला आणि इथे मात्र पहिला चेंडू होती विकेट मिळवत असताना नागेश उघडा आणि जे पारितोषिक आपण पाहतोय ते कंपल्सरी आहे. टीमच्या पुरस्कर्त्यांकडनं 1 विकेटसाठी 500 आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. 1 विकेट नागेश उघडानं मिळवला. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेट हॅट्रिक जर मिळवली तर
दुसरं षटक घेऊन आला नागेश उगडा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. रोशन पवार जो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं राहील. सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं जात आहे. स्ट्राईक हवी आहे रोशनला. इथून ही मॅच जर का जिंकायची असेल, या मॅचवरती जर का पकड निर्माण करायची असेल, तर जास्तीत जास्त स्ट्राईक हे रोशन पवारकडे हवी आहे. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ती गुणवत्ता आहे. सालोक गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय रोशन पवार सातत्यानं चर्चेत राहिला. आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना जबरदस्त कामगिरी, परंतु आता तालुक्याचं नेतृत्व त्याच्याकडे सोपवलंय. फटका चांगला आहे, जाईल सीमारेषेच्या पलीकडे. लॉंग ऑन सीमा पार रोशनच्या बाटमधून आलाय हा दर्जेदार षटकार. नागेश उगडाच्या विरोधामध्ये हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पहिला 2 चेंडूंवरती नागेश उगडा हवी होता, परंतु आता रोशन स्ट्राईकला आला आणि त्यानं मात्र आपल्या मनकरातली ताकद दाखवली. त्याचा क्लास आहे खऱ्या अर्थानं. ज्या वेळी आपण पाहतो ना रोशन पवारला, त्याचा क्लास मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. कमी गतीनं बाहेर जाणारा चेंडू पंच सांगतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. धावफलकात जाऊन पोहोचतंय 1च्या साह्यानं. 34 धावा धावफलकावरती. 4 विकेट इथून गमावल्यात. बॅटिंग करणाऱ्या जतीनराज 11 या टीमनं त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू अगदी समोरून चेंडूला वलवलाय. ऑन साईडला वेगवान फटका खेचायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. कमबॅक नागेश उगडाचा आपल्याला पाहायला मिळालं. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. 34 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 8 बॉल 24 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 24 ची गरज. कट केलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. पाठीमागे चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मधून चौकारासाठी 4 धावा. आपण पाहतो ना बॅटिंग करणाऱ्या टीमला मिळतीये. लक फॅक्टर आता त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. हा नशिबाचा चौकार आलाय. बॅटला चेंडू बरड झाला, पाठीमागे चालला होता अगदी तिथे त्या ठिकाणी. तर सागरजी हिलम यांच्याकडनं पारितोषिक लावलं जात आहे. रोशनच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज सागरजी हिलम यांच्या माध्यमातून एक कॅश प्राईज लागलं जात आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. चौकार आला होता, परंतु त्यानंतर डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. विजय आणि पराजयामधलं अंतर थोडंसं कमी झालं होतं त्या चौकारानं. आता 6 चेंडू 20 ची गरज आहे. शेवटचं 6 चेंडू 20 धावांची गरज. नॉन स्ट्राईक एंडवरती आहे रोशन पवार. त्याला स्ट्राईकवरती आणणं फार गरजेचं आहे. गोलंदाज कोणता वापरला जाईल शेवटच्या षटकामध्ये, बरेचसे प्रश्न आता उद्भवले जातात. 38 धावा धावफलकावरती. 4 विकेटच्या पतनानंतर 38 धावा. 6 चेंडू 20चं समीकरण आहे. शेवटचे निर्णायक 6 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. इथून जतीनराज 11 या टीमला या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये जागा बनवण्यासाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका हाती किल्ला लढवला जातोय रोशन पवारच्या माध्यमातून. लवकर साथ सोडली होती आपल्या साथीदारानं विजयनं. त्यानंतर मात्र एकटा लढत राहिला मैदानावरती. सेनापती अगदी आपल्या प्रजेला सांभाळताना. 6 चेंडू 20 ची गरज. गाड द्या, गाड मैदानामध्ये गाड हवाय. सहा चेंडू 20 ची गरज आहे. चांगली मॅच आपण पाहताय आदिवासी कर्जत प्रीमियर लीग 2024-25 मध्ये. सहा चेंडू 20 चा बचाव करायचा. इथून आपण पाहताय टीम जिगरी ग्रुप 11 ला. तर एकीकडे त्याच धावसंख्येचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत यशस्वी पाठलाग आपल्याला पाहायला मिळाला. रोशन पवारचा क्लास आपण पाहतोय. शेवटचं षटक दिलीप गोलंदाजीसाठी.
चांगला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या फटक्यासाठी, ते मात्र चुकी झाली आहे. सहजरित्या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला हुलकावणी देत कव्हर मधून चेंडू निघालाय, डीप कव्हरच्या पलीकडे चाललाय चौकारासाठी. नवसंजीवनी निर्माण करणारा, हा आत्मविश्वास वाढवणारा आणि या धावसंख्येचा पाठलाग करत असताना 4 धावसंख्या अजून कमी करणारा चौकार आलाय फलंदाज दिनेश वाघमारेच्या बॅटमधून. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे त्या ठिकाणी आपण पाहताय. स्वतःला थांबवलं, सहजरित्या असं वाटलं चेंडू हातामध्ये येईल, परंतु अगदी उडल्यानंतर बाउन्स घेतला. हा देखील चांगला फटका आपल्याला पाहायला मिळत होता. पाठीमागे चालला होता, 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज या ठिकाणी बाद झाला. रोशन पवारला स्ट्राईक हवी आहे, त्याच्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्यासाठी त्यानं मात्र विकेटचं सॅक्रिफाईस केलं. इथून जर पाहायला गेलं तर आपण दिनेश वाघमारेला परतावं लागलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला रोशनच्या साथीनं. फेअर डिलिव्हरी. शेवटचे निर्णायक 4 चेंडू बाकी आहेत. 14 धावसंख्येची गरज आहे. रोशन पवार जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंतच मी तर म्हणेन जतीन राज 11 टीमच्या आशा उंचवल्यात, कारण की रोशननं इथपर्यंत मॅच आणली आहे, मॅचमध्ये बनवून ठेवलं. 11 चेंडू 24 धावसंख्येची त्याने इनिंग साकारली आहे. त्याच्या साथीनं आता सागर मैदानामध्ये दाखल झालाय. 4 चेंडू आता मात्र फेस करायचे आहेत रोशनला. 14 धावा बनवायचे आहेत. दिलीप गोलंदाजीसाठी आपण पाहताय, त्यानं 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत, त्याच्यामध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्यात. आता 4 मध्ये 14चा बचाव करायचा आहे. फटका फसलाय हवेमध्ये. स्वतः कॅप्टन चेंडू खाली घेतली झेल, महत्वपूर्ण झेल ही दिलीपनं मात्र विकेट मिळवली आहे. रोशन पवारला इथून मात्र परतावं लागतंय.
ते दाखल झाला. 3 चेंडू 14ची गरज आहे. चांगला चेंडू यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. संभ्रम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळते. 2 चेंडू आता 14 धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये खऱ्या अर्थानं अगदी पहिला चेंडूपासून आपल्याला पाहायला मिळत होती जतीन राज ही टीम. पहिला चेंडू होती चौकार, त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्या होत्या, परंतु तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न रोशनला स्ट्राईक हवी होती. तिथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागली होती दिनेशची आणि तिथून मात्र मॅचला युटर्न मिळालं. दिनेश वाघमारेच्या बॅटमधून चांगल्या धावा येत होत्या, त्याला विकेट सॅक्रिफाईस करावा लागली आणि तिथून मॅचनं मात्र युटर्न घेतलाय. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडूंमध्ये आता इथून बनवायचे 14 धावा. 2 चेंडू 14ची गरज. चला विदाऊट टाइमपास जिगरी ग्रुप, भरपूर टाइम घेतला जातोय. हा देखील फटका फसलाय हवेमध्ये आणि आणखीन एक विकेट आली आहे. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. पाठीमागे चेंडू चाललाय, चौकार आलाय. इथे आपण पाहतो या नॉकआउटच्या मॅच मध्ये विजय झाली आहे जिगरी ग्रुप 11. टॉप 4 मध्ये जाणारी ही चौथी टीम आपल्याला पाहायला मिळते. हार्ड लक टीम जतीन राज, फार चांगला खेळ तुमचा या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभ. तुम्हाला 20 मिनिटांचा ब्रेक भेटेल, फक्त 1 मिनिट थांबा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे साथी स्कोरर माधुजी पवार साहेब आमच्यापर्यंत, माधुजी पवार सर आमच्यापर्यंत पोहोचवतील. आणि थोडा आपण ब्रेक घेतोय, एक 15 मिनिटांचा ब्रेक देतोय दोन्ही टीम, चारही टीमसाठी. थोडीशी रेस्ट करा आणि पुन्हा एकदा आपण जॉईन होणार आहोत सेमीफायनलच्या मॅचमध्ये, जिथे सेमीफायनल आपण अशा प्रकारे खेळवणार आहोत.